कालच्या वेळेला आमच्या गावातली बस स्टँडवर होणारी कोंडी वाहतुकीची हे बघितली। त्यावेळेस त्यांनी विचारलं की बा या पौर गावाचा सर्व्हिस रोड जो आहे तो का होत नाही। तर आम्ही नॅशनल हायवेला वेळोवेळी आपले आयुष प्रसाद साहेब जिल्हा अधिकारी असताना व आताचे आदरणीय आपले गुगे साहेब जिल्हा अधिकारी वेळोवेळी नॅशनल हायवे 753 व एल व 753 एफ हे दोघी रोड इथून जातात आणि या दोघी रोडला आमच्या गावातील इकडचं सर्व म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे ते 75% लोकांचं येणं जाणं बस स्टँडवर असतं। हा सर्व्हिस रोड करता आम्ही वेळोवेळी त्यांना फोन केला, वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु नॅशनल हायवेवाले रोज तिसऱ्या चौथ्या दिवशी ते ऍक्सिडेंट होतो, पण नॅशनल हायवेवाले लक्षच देत नाही। आता आम्ही आदरणीय गडकरी साहेबांपर्यंत याची तक्रार केलेली आहे आणि आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे की नॅशनल हायवे नाशिक व जालना म्हणजे त्या दोघी ठिकाणी ऑफिस आहे। हे आमच्या पौर बस स्टँडवर जे ऍक्सिडेंट होतात दर तिसऱ्या चौथ्या दिवशी याला नॅशनल हायवेच कारणीभूत आहे। आमची जमीन ॲक्विजिशन झालेली आहे, आम्ही जमीन द्यायला तयार आहे, आम्ही तयार करून ठेवलंय, तरी हे सर्व्हिस रोड आमच्या गावाचा करत नाहीये। तरी या विरुद्ध यांनी दर महिन्यात 2 महिन्यामध्ये आमचा प्रश्न नाही